त्याच दरम्यान एक षटकाचा खेळ समाप्त होतो. एक षटका 21 धावफलकावर धावा लागतात, म्हणजे तब्बल 10 अशी धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दुसरं षटक घेऊन गोलंदाज करणार सुबोध आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. ऑसम फायटर्स स्ट्राईक एंडवर सूरज, ज्याच्या बॅटमधनं या इनिंगचा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर थोडासा फटका पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट पॉईंटवरनं क्षेत्ररक्षण केलं जातं. एकदम नक्कीच मिळते. स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक एंडवर साईश पाहायला मिळतोय. एक धावसंख्येसरशी मिनी नेल्सन आकड्यात फिगर पाहायला मिळते. तब्बल 11 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. समोरच्या दिशेने फटका त्या ठिकाणी डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. परतीची फेक सुंदररित्या पाहायला मिळते. डायरेक्ट येतोय नॉन स्ट्राईक एंडवर थ्रो आणि त्याच पद्धतीवर सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव आणि धावफलक 12 या धावसंख्येवर. बॅटची कडा नक्कीच त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेनं शॉर्ट फाईन लेगवर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकाचं एकही धाव त्या ठिकाणी मिळत नाहीये. चेंडू डॉट पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतंय. पहिल्या षटकात एक विकेट मिळवत 10 धावा खर्च केल्या जात आहेत. त्या पद्धतीनं आत्ताचा एक चेंडू निर्धाव घडला जातोय. तब्बल 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल मैदानाच्या आत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आतापर्यंत धावसंख्या पोचली ती तब्बल 12 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू. त्या ठिकाणी हलकीशी कट बॅटची एकदम नक्कीच मिळते. थर्डमॅनच्या दिशेनं क्षेत्ररक्षण तैनात होता. त्या ठिकाणी जोपर्यंत चेंडूची फेक करेल, परतीची फेक येईपर्यंत एक धाव आणि धावफलक 13 या धावसंख्येवर. 5 चेंडूचा खेळ समाप्त. दुसऱ्या षटकाचा अंतरिम चेंडू असेल. समोरच्या दिशेनं फटका केला. फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. दुसऱ्या विकेटचं पतन त्या ठिकाणी सूरज, माफ करा, साईश माघारी परतावं लागतंय. साईश जातोय बॅक टू द पॅव्हलियन. 2 विकेटच्या पतनानंतर धावफलक 13 या धावसंख्येवर जाऊन टेपलाय. आतापर्यंत सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. पहिल्या षटकात 10 धावा तर दुसऱ्या षटकात फक्त 3 धावा 1 विकेट मिळवले जाते. सुबोध याचं अतिशय सुरेख षटक पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज परेश मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 27 परेश असेल नवीन फलंदाज मैदानात जाताना. 2 षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाचं विवरण जर केलं, पहिल्या षटकात नक्कीच एक चौकार सूरजच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. 10 धावा मिळवतात. पहिल्या षटकात 1 विकेट नक्कीच त्या षटकात मिळवली गोलंदाज पंकज यानं. आणि दुसरं षटक अतिशय सुंदर षटक पाहायला मिळतंय सुबोध याचं. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल निघाले. त्यानंतरचे 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. यॉर्कर पद्धतीचे चेंडू होते. त्यानंतर सिंगल आणि शेवटच्या चेंडूवर नक्कीच विकेट मिळवले जाते. 3 धावा खर्च केल्या जात आहेत. दुसऱ्या षटकात 1 विकेट नक्कीच मिळवले जाते. 2 षटकाचा खेळ त्याच दरम्यान समाप्त होतोय. धावफलक 13 या धावसंख्येवर पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत पाहायला मिळतोय तो म्हणजे परेश. स्ट्राईक एंडवर आपल्याला सूरज, तर नॉन स्ट्राईक एंडवर परेश पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजीत परिवर्तन होतोय. गोलंदाज जर्सी क्रमांक 77 तनेश. कालच्या दिवसात अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. थोडीशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली तर आपल्याला डीप मिड ऑफला क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण, सुंदर अशी क्षेत्ररक्षक व्यूहरचना. त्याकडे एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉईंट पाहायला मिळते. एक थर्ड मॅन, एक शॉर्ट फाईन लेग पाहायला मिळते. मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. त्याच दरम्यान पहिला चेंडू, सुंदर चेंडू. त्या ठिकाणी थोडासा वाईट लाईनचा चेंडू, परंतु वेगवान गतीचा चेंडू होता. अतिरिक्त एक धाव नक्कीच धावफलकावर जोडली जाते. धावफलक 14 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. लागोपाठचा दुसरा वाईट गोलंदाजाकडनं. षटक लांबणीवर चाललाय. अजून षटकाला प्रॉपर लीगली सुरुवात झालेली नाहीये. अतिरिक्त 2 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. धावफलक पोचते तब्बल 15 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात होईल. कालच्या दिवसात अतिशय सुरेख गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती.
त्याच टप्प्यावर मात्र गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र लगातारचा तिसरा व्हाईटची हॅट्रिक आजच्या दिवसात पहिली हॅट्रिक असेल ती, परंतु व्हाईटची हॅट्रिक पाहायला मिळते. व्हाईट +1 टोटल 2 धावा. या चेंडूमागे धावफलक पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू आता मात्र लिगल डिलिव्हरी त्या ठिकाणी हलक्या हाताने खेळलाय. फलंदाज परेश यानं सन्मान दिला त्या चेंडूला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. 18 अशी धावसंख्या धावफलकावर. एक चेंडूचा खेळ झालाय समाप्त. आतापर्यंत एक चेंडू टाकण्यासाठी 3 चेंडू आपल्याला वाईड पाहायला मिळाले. त्यानंतरचा सुरेख चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी मनसुबा फसला. फलंदाजाचा एक डॉट बॉल येतोय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकत नाही. एक निर्धाव चेंडू गणला जातोय. सुंदर असं कमबॅक गोलंदाज तनिष याचं मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे. नक्कीच 3 वाईट पहिल्या चेंडू दरम्यान पुन्हा एकदा चेंडू फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. अजून एक विकेट. आता मात्र फलंदाज बाद होणारा असेल तो म्हणजे सूरज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. ठीक आहे. अजून बाकी असेल. पुन्हा एकदा आता मात्र सुंदर फटका. बॅटला आवाज मात्र नक्कीच चांगला आला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पण तैनात आहे. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. सुंदररित्या दुसरी धाव पण पूर्ण केली जाते. सुरक्षितरित्या दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये पाहायला मिळतात आणि त्याच ठिकाणी धावफलक पोहोचतंय. 20 अशी धावसंख्या धावफलकावर. तब्बल तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिले 3 चेंडू वाईड पद्धतीचे टाकण्यात आले. पहिल्या 3 चेंडूवर 4 धावा खर्च करण्यात आल्या. त्यानंतर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती तनिष याच्याकडनं. आतापर्यंत पुन्हा एकदा सिंगल मिळते. बॅटची नक्कीच चेंडूने कडा घेतली आहे. त्या ठिकाणी 21 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. तब्बल आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा अंतरिम चेंडू या षटकाचा. तिसरं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंतची सुरेख कशी गोलंदाजी मैदानाच्या आत पाहायला मिळते ती म्हणजे ऑसम फायटर्स नडवेक जिंकल्यानंतर घेतलेला हा क्षेत्ररक्षणाचा निर्णय. अल्टीबल्टी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी अजून एक डॉट बॉल. षटकाची होते सांगता. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावफलक 21 या धावसंख्येवर. 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रति षटक 7 धावांची सरासरी घेऊन धावफलक पुढे सरसावलं जातंय. 3 षटकात धावसंख्या 21 अशी. उर्वरित 3 षटकांचा खेळ असेल बाकी. 3 षटकात कितपर्यंत मजल मारतो जय महाकाल हा संघ हे तेवढंच पाहणं योग्य असेल. त्याच दरम्यान सुपर क्रू षटकाचा आगाज केला जातोय. त्याच दरम्यान कॉमेंट्री बॉक्स मध्ये पण थोडासा सुपर क्रू षटकाचा आगाज. तब्बल सुपर क्रू षटक बघितलं तर 30 यार्ड सर्कलच्या आत सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजाकडे एक संधी असेल मोठे फटके खेळण्याची. स्ट्राईकवर आपल्याला हरीश पाहायला मिळतोय तर नॉन स्ट्राईकवर फलंदाज परेश पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळावे लागतील. आतापर्यंत 3 षटकांचा जर विचार केला पहिल्या षटकात नक्कीच 10 धावा निघाल्या होत्या. त्यानंतर मात्र सुरेख असं कमबॅक गोलंदाजीत सुबोध आणि तनिष याचं पाहायला मिळत आहे. तनिषाच्या षटकात 8 धावा मिळवल्या जातात. पहिले 3 षटक नक्कीच अनिवार्य वाईडचे होते. अवंतरित धावा पहिल्या 3 चेंडू दिला गेला. त्यानंतर मात्र सुंदर अशी गोलंदाजी तनिष याच्याकडनं पाहायला मिळाली. स्ट्राईकवर हरीश येतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. गोलंदाजीत परिवर्तन. गोलंदाज संजय आपल्या गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक खात्यातलं पहिलं तर सांघिक 4थं षटक सुपर क्रूचं षटक मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे.
पहिला चेंडू या षटकाचा राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पिचचा चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, रनआउट करण्याची संधी, परंतु थोडासा गॅदरिंग त्या ठिकाणी चुकली जाते गोलंदाजाकडनं. परतीची फेक तर त्या क्षेत्ररक्षकांना अतिशय सुरेख पद्धतीची आली होती. थोडीशी गॅदरिंग, चेंडू जर पहिल्याच प्रयत्नात पकडला असता, यष्ट्यांचा वेध त्या चेंडूने घेतला असता तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट मिळाली असती. परंतु त्या ठिकाणी थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याच पद्धतीने एक जीवदान नक्कीच फलंदाज प्रकाश परेश याला प्राप्त होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका, आता मात्र नो मॅच लाईनला चेंडू, समोरच्या फटका, चेंडूला बिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार, येतो षटकार. या इनिंगचा पहिला षटकार तो म्हणजे फलंदाज हरीश याच्या बॅटमधनं येतोय आणि धावसंख्येत वाढ करून देणारा हा फटका. धावफलक 27 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. याच फटक्यांची आवश्यकता मैदानाच्या आत आहे जय महाकाल संघाला. पुन्हा एकदा त्याच वेळीचा फटका, असा रनआउट करण्याची संधी. आता मात्र थोडासा क्षेत्ररक्षक फ्लंबल होत आहे, त्या ठिकाणी प्रयत्न नक्कीच होता रनआउट करण्याचा, परंतु त्या ठिकाणी थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याचा व्हायचा अजून एक जीवदान. आता मात्र जीवदान भेटते ते फलंदाज हरीश याला. नक्कीच हरीशाच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. आतापर्यंत वैयक्तिक 10 धावांची जमाव स्वतःसाठी करतोय, स्वतःच्या संघासाठी करतोय आणि नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडवर तो म्हणजे परेश पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त, 4थं षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता आणि पुन्हा एकदा रनआउट होण्याचा प्रयत्नात मात्र अजून एक जीवदान, 2 जीवदान निलेश मात्र प्राप्त होतात. काय करेल या जीवदानाच्या जोरावर मात्र नक्कीच जीवदान मिळतंय. एक विकेट करण्याची संधी, रनआउटच्या स्वरूपात 2 जीवदान नॉन स्ट्राईक एंडवरच्या हरीश याला प्राप्त होत आहेत. हरीशाच्या बॅटमधून नक्कीच एक षटकार आला. जीवदानाच्या जोरावर मात्र नक्कीच फलंदाजी करावी लागेल. जीवदान म्हटलं की नक्कीच फलंदाजाचा आत्मविश्वास द्विगुणित होतो, कारण एक संधी त्याला प्राप्त होते मोठे फटके खेळण्याची. पुन्हा एकदा फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आता मात्र झेल टिपला जातो त्या ठिकाणी. नक्कीच सुरेख अशी कामगिरी तनेश याच्याकडनं मैदानाच्या आत केली जाते. अजून एक विकेट, 4थ्या विकेटच्या पतनानंतर धावफलक स्थिरावलाय तब्बल 28 या धावसंख्येवर. 5 चेंडूचा खेळ समाप्त, 4थं षटक प्रगतीपथावर आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आत. नवीन फलंदाज सर्वेश मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतोय. तब्बल 4 विकेट गेलेत आतापर्यंत. सुरेख अशी गोलंदाजी धावसंख्येवर रोखून ठेवलंय तब्बल 28 या धावसंख्येवर. 28 लॉस ऑफ 4 विकेट्स अशी धावसंख्या. सुरेख गोलांचं पृथक्करण ते म्हणजे संजय याच्याकडनं एक षटकार आला, त्यानंतर सुरेख असं कमबॅक. नक्कीच 3 चेंडू मागे 1 विकेट मिळवत 1 धावा खर्च केली जाते. शेवटचा 1 चेंडूचा खेळ असेल बाकी. लवकरात लवकर विनंती असेल, क्षेत्ररक्षण सजवून घ्या, सामन्याला सुरुवात करा. सुंदर गोलंदाजी, 28 अशी धावसंख्या, 28 ऑन द स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू, अंतरिम चेंडू या षटकाचा, 4थं षटकाचा खेळ मैदानाच्या आत सुरू असताना tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह ही स्पर्धा. सुंदर असं आयोजन, CPL कलांगूट प्रीमियर लीग. त्याच दरम्यान एक फटका तर सजावला गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु तेवढीच सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. 1 या धावसंख्येनं या षटकाचा खेळ समाप्त. 29 अशी धावसंख्या धावफलकावर 4 गणेशच्या मोबदल्यात मैदानाच्या आत पाहायला मिळते.
अंतिम दिवस त्या ठिकाणी शेवटचा अंतिम दिवस या स्पर्धेचा पहिला सामना त्याच ठिकाणी रंगतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त, उर्वरित 2 षटकांचा खेळ असेल बाकी. धावफलक 29 म्हणजे 29 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटकात बदल, षटक टाकण्यासाठी गोलंदाज कॉम्प्युटर बॉक्सच्या एंडकडनं रवी सज्ज होतोय. पहिला चेंडू फुलावलाय, चेंडूला पाठवून दिलाय सीमेच्या पलीकडे. नक्कीच षटकार येतोय. षटकारासरशी धावफलकात नक्कीच वाढ होते. धावफलक पोहोचते तब्बल 35 म्हणजे 35 या धावसंख्येवर. धावसंख्या 35 धावसंख्या. रवीच्या पहिल्या चेंडूवर धावसंख्येत वाढ करून दिले जाते. नक्कीच षटकार येतोय. काय उर्वरित 5 चेंडू मागे काय किमया केली जाईल या फलंदाजाकडनं हे पाहणं तेवढंच महत्वाचं. सर्वेशच्या बॅटमधनं नक्कीच षटकार पाहायला मिळतो. एक ताकदवर फटका समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलरचा फटका पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू या षटकाचा पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलेला फटका, बॅक टू द बॉलरचा फटका. त्या ठिकाणी डीप लॉक ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. परतीची फेक येईपर्यंत तोपर्यंत एकच धाव नक्कीच घेतली जाते. एका धावेसंख्येसरशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय ते तब्बल 36 या धावसंख्येवर. 36 ऑन द स्कोर बोर्ड. 36 धावसंख्या धावफलकावर. तब्बल 4 गड्यांच्या मोबदल्यात स्ट्रायकर व हरीश याच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. मागच्या षटकात या इनिंगचा पहिला षटकार याच्या बॅटमधनं आलाय. पुन्हा एकदा समोरच्या फटका केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. नो मॅन्स लँडला चेंडू, तोपर्यंत एक धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पण सुरक्षित पूर्ण होते का? परंतु सुंदर अशी परतीची फेकी रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागते. एक धाव नक्कीच मिळाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना, मात्र सुंदर परतीची फेक येते आणि तेवढंच सुंदर असं गॅदरिंग गोलंदाज रवी याच्याकडनं केलं जात आहे. नक्कीच विकेट मिळेल. 5व्या विकेटच्या पतनानंतर धावफलक 37 धावा धावफलकावर. डीजे धावसंख्या स्थिरावली गेली आहे. ती नक्कीच 37 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू या षटकाचा फुलर लेंथ पदीचा चेंडू थोडासा वाईट लाईनच्या खूपच बाहेर होतोय. पंच दंडित करतायत. गोलंदाजाला मंत्रची एक धाव धावफलकावर जोडली जाते. 38 धावा धावफलकावर. तब्बल 5 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल अर्धे खेळाडू तंबूच्या दिशेने परतलेत. आता मात्र सांभाळून खेळी करावी लागेल. अजून एक षटक येणं बाकी आहे. त्याच दरम्यान आता मात्र सुंदर चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच बॅटची कडा घेऊन शरीराला आदवतोय त्या ठिकाणी चेंडू. नक्कीच 2 बॉल शिल्लक असतील. धावफलकात एका धावेने वाढ होते. धावफलक 39 अशी धावसंख्या धावफलकावर. 60चा आकडा पार करावा लागेल, कारण सकाळचं सत्र आहे. मोठी धावसंख्या उभी केली जाते, कारण 3 दिवस पाहिले तर पहिल्या सकाळच्या सत्रात नक्कीच धावांची लयलूट होते. 80चा आकडा कालच्या दिवसात पार झाला होता. माफ करा, 80 नाही तर नक्कीच 97चा आकडा पार झाला होता. 90चा आकडा पार झाला होता कालच्या दिवसात पहिल्या सकाळच्या सत्रात. आणि आता मात्र थोडासा लो स्कोरिंगचा सामना मैदानाच्या आत पाहायला मिळतो. धावांची लयलूट करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. त्याच दरम्यान फटका त्या ठिकाणी बसला. यष्टी रक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपला जातोय. अजून एक विकेट मिळते त्या ठिकाणी आणि फलंदाज अनिश याला माघारी परतावं लागतंय. नक्कीच 6व्या विकेटच्या पतनानंतर धावफलक स्थिरावलाय तब्बल 39 या धावसंख्येवर. टीजे
रवी सज्ज होतं, एक विकेट नक्कीच मिळवली जाते या मागच्या चेंडूवर. आतापर्यंत सूर्य गोलंदाजी 39 धावसंख्येवर रोखलंय. अजून एक षटक घेणं बाकी. तब्बल 7 षटकांचा 7 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आत. स्ट्राईक एंडवर फलंदाज सॅबी पाहायला मिळतो, तर नॉन स्ट्राईक एंडला हरीश. शेवटचा चेंडू या षटकाचा. रवी याचा काय होईल शेवटच्या चेंडूवर. समोरच्या फटका केला. डीप लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षण केलं जाते. परतीची फेक येते, तोपर्यंत दोन्ही फलंदाज एकाच धावेवर स्थिरावतात. एक धावसंख्या शेवटच्या चेंडूवर येते आणि धावफलकात बदल होतोय. धावफलक 40 या धावसंख्येवर 5 षटकांचा खेळ समाप्त होते. उर्वरित एक षटक म्हणजे तब्बल 6 चेंडूचं खेळणं बाकी. स्ट्राईकवर जोपर्यंत हरीश आपल्याला पाहायला मिळतो, तर नक्कीच आशा अपेक्षा असतील हरीश याच्याकडे मोठी फटके खेळावेत आणि धावसंख्येचा उच्चांक गाठावा. परंतु तेवढी चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची, नाण्यावरची, सिक्क्यावरची गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे आणि गोलंदाजीत परिवर्तन होतंय. गोलंदाज स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे गोलंदाजीत, तो म्हणजे सुबोध. 40 धावसंख्या धावफलकावर. 40 ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट्स अशी धावसंख्या ती म्हणजे जय महाकाल क्रिकेटर्स या संघाची पाहायला मिळते. नक्कीच 60चा आकडा पार करावा लागेल. या शेवटच्या षटकात मोठे फटके खेळावे लागतील. सुबोध येतो शेवटचं अंतिम षटक घेऊन. सुबोध यानं दुसरं षटक नक्कीच हाताळलं होतं. त्या षटकात फक्त 1 विकेट घेत 3 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच षटकाच्या पावलावर पाऊल ठेवत आता मात्र दुसरं षटक घेऊन शेवटचं अंतिम षटक. सुबोध राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या हाताकडनं दूरवरच्या एंडकडनं गोलंदाजी करेल, तर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय तो म्हणजे सॅबी, तर नॉन स्ट्राईक एंडवर हरीश पाहायला मिळतोय. पहिला वेळेला चेंडू या षटकाचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विथ ऑन द कार्पेट. समोरच्या दिशेनं फटका केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण केली जाते. एकाच धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. सुंदर असं क्षेत्ररक्षण डीप वरनं नक्कीच क्षेत्ररक्षण आला. एक धाव नक्कीच मिळवली दोन्ही फलंदाजांना. धावफलक 41. 41 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. पुढचा चेंडू. आता मग तो मोठा फटका त्या ठिकाणी फसलाय, परंतु चेंडू जातोय सीमेच्या पलीकडे. नक्कीच ताकदवर फटका. टांगावलटी घोडेफारा षटकार येतोय हरीशच्या बॅटमधनं. ज्या पद्धतीने बोललो होतो, ताकद ती क्षमता या फलंदाजाकडे आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा फलंदाज हरीश. नक्कीच त्याच्या बॅटमधनं एक षटकार येतोय. या इनिंगचा दुसरा षटकार हरीशच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मोठा फटका फसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला जातोय त्या ठिकाणी. नक्कीच हरीशची खेळी मैदानाच्या आता समाप्त होत आहे. नक्कीच पहिला चेंडू थोडासा वेगवान, आता मात्र हाताची शैली थोडासा स्लो वन ऑफ कटर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच चेंडूवर मात्र फलंदाज फसला जातोय. ताकद थोडीशी कमी पडली या चेंडूला. थोडासा उंच गेला चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप मिड ऑफ वरनं क्षेत्ररक्षक आला. नक्कीच अजून एक विकेट 7व्या गड्याचं होतंय पतन. त्या ठिकाणी 7 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक पोहोचलंय तब्बल 47 धावसंख्या धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित एक म्हणजे 3 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानात आणि नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 3 साईनाथ मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतोय. उर्वरित 3 चेंडू 47 अशी धावसंख्या. नक्कीच 50-55 आकडा धावसंख्येपर्यंत न्यावा हीच आशा अपेक्षा असेल जय महाकाल क्रिकेटर संघाची या 2 फलंदाजाकडनं. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू कशा प्रकारे टाकेल सुबोध हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय. पहिला षटकार त्याच्या गोलंदाजीत आलाय, कारण तो पहिलं षटक हाताळलं होतं. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र या षटकात 7 धावा येतात. सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी सटीक यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र आता मात्र गोलंदाजानं यूज केलंय त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. नक्कीच 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. साईनाथ स्ट्राईक एंडवर. पुन्हा एकदा समोरच्या फटका केलाय. चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार. येतोय षटकार अंतिमच्या क्षणी. नक्कीच साईनाथ याच्या बॅटमधनं षटकार येतोय. धावफलक 53. 53 धावा धावफलकावर पाहायला मिळतात.
शेवटचा अंतिम चेंडू नक्कीच निर्धाव गणला जातोय. एक इनिंगचा खेळ त्यात दरम्यान समाप्त होतोय. 54 धावांचं टार्गेट असेल, 54 धावांचं डोंगर पार करायचं असेल, संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर ऑसम फायटर्स या संघाच्या सर्व फलंदाजांना तेवढीच ताकदीची गोलंदाजी जय महाकाल क्रिकेटर्स यांना करावी लागेल. गोलंदाजीत धारदार बलची गोलंदाजी करावी लागेल. 54 धावा आपल्याला रोखायच्या आहेत. तेवढीच ताकदीची फलंदाजी आहे. कालच्या दिवसात तब्बल 87 धावांचा पाठलाग एक हाती किल्ला लढवला होता. तो फलंदाज सुबोध मैदानाच्या आत जोपर्यंत राहील तोपर्यंत एक आशा अपेक्षा असतील ते म्हणजे ऑसम फायटर संघाला काय होईल काय घडेल. येणारे तब्बल 36 चेंडू 6 षटक एका इनिंगचा खेळ ठरवेल. कोणता संघ जिंकतोय, कोणत्या संघाचा पराभव होतोय हे सांगण्यासाठी थोडंसं कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल कॉमेंट्री बॉक्सवर आमंत्रित केलं जातं निलेश गाड यांना. धन्यवाद. उसमें
हरीश जो दादा बल्लेबाज थे, पॉपुलर खिलाड़ी जिन्होंने 18 रन की पारी खेली, उनको अच्छा साथ जिन्होंने दिया था सूरज, उन्होंने भी अच्छा परफॉर्मेंस दिखाया। लेकिन फिर भी ये स्कोर क्या जीतने लायक होगा, देखने वाली बात होगी, क्योंकि गेंदबाजी के मोर्चे पर परेश पारसेकर इस टीम का हुकुम का इक्का जिसको कहा जाता है, और जरूर इनके ऊपर सभी की निगाह रहेगी। अगर आप जय महाकाल क्रिकेटर्स टीम के सपोर्टर गए तो जरूर चाहेंगे कि पहले ओवर से बड़े विकेट प्राप्त करे हरीश, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी, उसी अंदाज से बल्लेबाजी की कोशिश। दूसरे इनिंग में पहले 100 बड़ा शॉट, गेंद चली है खिलाड़ी के हाथ से, कैच यहाँ पे छूटता हुआ। एक मैच में ट्विस्ट आता हुआ पहली गेंद पे लगा था, सुबोध कप्तान जो विपक्षी टीम के थे उनका कैच आपने छोड़ा। कई बार कहते हैं ले लो कैच जीतो मैच, और जब इस तरह के मोमेंट पे कैच छोड़े जाते हैं मैच भी गंवाने का चांसेस होते हैं, और वही यहाँ पे एक भाग्य का साथ मिला कप्तान को, विपक्षी टीम के कप्तान जो बल्लेबाजी के लिए आपको देखने को मिले थे। और ये बड़ा शॉट था सुबोध के बल्ले से, कैच छूटा। उसके बाद दूसरी गेंद ओवर की रहेगी, रेवा स्वीप, थोड़ा सा एक बड़ा शॉट में तब्दील करना चाहते थे, लेकिन ये गेंद थोड़ी सी बींदी थी, डॉट थी, और 2 गेंदें समाप्त। पहली गेंद पे आया सिंगल जो कैच छूटा, उसके बाद खिलाड़ी संजय राठौड़ आपको देखने को मिलेंगे मैदान पे, और संजय के ऊपर रहेगी सभी की निगाह, क्योंकि साझेदारी बनानी जरूरी है। पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले, 38 सर्कल का घेरा आप देखते हुए, बड़ा शॉट, हवा में खेलने की कोशिश, वहां पे कोई खिलाड़ी तैनात नहीं है, 1 बाउंस गेंद जाएगी, मिला मौका, जड़ा खूबसूरत चौका, बल्ले से निकला इस बार संजय राठौड़ के, लगेगा डीजे। डीजे बढ़िया शॉट बल्ले से जिनके देखने को मिला था, संजय राठौड़ बढ़िया फॉर्म में दिखाई देते हुए, और एक बार पटकी भी गेंद थी, बड़ा शॉट खेलने की कोशिश, लॉन्ग ऑन की क्षेत्र में खिलाड़ी वहां पे तैनात थे, और जब तक फील्ड करने के लिए आए गेंद को पकड़ा, थ्रो किया परेश की ओर, तब तक और एक सिंगल, और टोटल स्कोर में इजाफा करते हुए 6 रन अभी तक लग चुके हैं स्कोरबोर्ड पे। पहला ओवर चल रहा है, जीतने का संघर्ष, और ये बड़ा शॉट है, सुपर से ऊपर सफर करती भी गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए, और एक बड़ा शॉट देखने को मिला इस वक्त सुबोध के बल्ले से। बढ़िया बल्लेबाजी, अच्छी सोच दोनों ही बल्लेबाजों की, आक्रामक रवैया पहले ओवर में अपनाते हुए, और उसी वजह से आप कहेंगे थोड़ी सी कमर कस चुके हैं बल्लेबाज। बढ़िया स्ट्रोक सुबोध के बल्ले से, कप्तान चले सीना तान, फिर एक बार स्ट्राइक के ऊपर सुबोध, इस बार थोड़े से मिस हुए गेंद, लेकिन इसी के साथ जो पहला ओवर था वो घटित किया। टोटल स्कोर 12 रन के ऊपर, जो कि 54 रनों का पीछा करते हुए 12 रन टोटल स्कोर। तब तक चलते हैं डीजे मंथन की ओर। ये मैच कमाल का चलता हुआ, पहला ओवर थोड़ा सा महंगा करेंगे। परेश पारसेकर बड़े गेंदबाज थे, लेकिन बल्लेबाजों ने धूल चटाई, बड़े शॉट उनके बल्ले से देखने को मिले। एक जो शॉट पहला खेला था, चौका मिला था संजय राठौड़ को, उसके बाद हाथ खोले सुबोध ने भी, उन्होंने आखिरी 5वीं गेंद पे पहले ओवर की छक्का लगाया था। इसके साथ 12 रन टोटल स्कोर। राकेश दिखेंगे बॉलिंग मार पे, टीम की ओर से रहेगा ये महत्वपूर्ण दूसरा ओवर।
और जरूर चाहेंगे कि बढ़िया गेंदबाजी करे, विकेट चटकाए, ये साझेदारी तोड़े, क्योंकि ये दो बल्लेबाज अगर 3 ओवर तक रहे तो जरूर मैच जो है अपने पाले में ले जा सकते हैं। वही कोशिश होगी राकेश की। यहाँ पे अच्छा शॉट उड़ाई या हवा में गेंद को, और वन बाउंस गेंद जरूर सीमा रेखा के करीब और लगभग चौके की ओर दस्तक देती हुई लगा चौका। डीजे इसी के साथ फिर एक बार डीजे की ओर। और उसका पूरा फायदा अभी तक। संजय राठौड़ पटकी हुई गेंद उनको डालेंगे तो जरूर इस तरह की गेंद को टहलाने में मजबूती इस खिलाड़ी के पास, और ये गेंद भी चली गई है लगभग सीमा रेखा के बाहर, बाउंड्री रेखा के पार, लगा चौका। और एक बार राठौड़ के बल्ले से बढ़िया बल्लेबाजी संजय राठौड़ अपनी टीम के लिए करते हुए लगभग अभी तक 3 चौके अपने पारी में लगा चुके हैं। पहले ओवर में वो पहला चौका उन्होंने लगाया था, शुरुआत की थी, अंदाज दिखाया था, और उसके बाद दूसरे ओवर की शुरुआत पहली 2 गेंदें 2 चौकों के साथ। क्या आज के दिन की चौकों की हैट्रिक की डील इनके साथ होगी, देखने वाली बात रहेगी। मौका है यहाँ पे बल्लेबाज के पास। ऑफ स्टंप के बाहर तो वाइड का इशारा अंपायर जी का। थोड़ा सा ये महंगे ओवर की शुरुआत होती भी, पहली 2 गेंदें 2 चौके, उसके बाद एक वाइड। 9 रन अभी तक खर्चे 2 गेंदों में। तीसरी गेंद बड़ा शॉट, सुपर से ऊपर का सफर, लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से फिर एक बार 6 रन, और टोटल स्कोर इसके साथ पहुंचा 27 के ऊपर। फिर एक बार बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन संजय राठौड़ बल्लेबाज के तरफ से देखने को मिलता हुआ। ओपनिंग के लिए बल्लेबाज आए थे और आज आओ देखा ना था बेहतरीन बल्लेबाजी। और एक सीपीएल का बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेकिन इस बार सीधा खिलाड़ी के हाथ में, विकेट की पतन, साझेदारी तोड़ी राकेश ने, और इसके साथ फिर एक बार चलते हैं डीजे की ओर। संजय राठौड़ अच्छी बल्लेबाजी उन्होंने की, अब उसको चलाना जरूरी है, वही कार्य करेंगे। बड़ा शॉट, हवा में गेंद, फिर एक बार एक्शन रिप्ले। क्या हुआ था? कैच छूटा था, मौका छूटा था, और इसके साथ 2 बार ये दृश्य आपने देखा। पहले ओवर में जो कैच छूटा, उसके बाद अगर देखे यहाँ पे ये थोड़ा सा आप कहेंगे किस्मत का साथ मिला बल्लेबाज को, और उसके साथ बरकरार टोटल स्कोर इसी के साथ 28 रनों के ऊपर जीतने के लिए 54 का पीछा, टोटल स्कोर 28 रनों पे। बढ़िया गेंद थी, अच्छा शॉट, लेकिन फिर एक बार उसी दिशा में चुंबक की तरह वो खिलाड़ी के पास गेंदें जाती हुई, और इसी के साथ 12 गेंदों के समाप्ति के बाद टोटल स्कोर 28 रनों के ऊपर। तो जीतने के लिए 26 रनों की और जरूरत, 24 गेंदों का खेल बचेगा 4 ओवर में जीतने के लिए, अभी भी 26 की जरूरत। तब तक चलते हैं डीजे के खूबसूरत गाने की ओर।
जीतने का संघर्ष रहेगा। अभी भी अगर देखें तो मैच जो है इस वक्त ऑसम फाइटर्स के पक्ष में आपको जाता हुआ धीरे धीरे दिख रहा है। कई बार आप कहते हैं मैच जीतने के लिए कुछ अलग परफॉर्मेंस दिखाना जरूरी होता है, और वो परफॉर्मेंस इस वक्त दिखाना जरूरी है परेश पारसेकर को, क्योंकि अपने टीम को अगर जीत दिलानी है गेंदबाजी में कमाल करना पड़ेगा। ब्लॉक होल की गेंद उड़ाने की कोशिश, प्रवेश के बल्ले से यह गेंद, फिर एक बार खराब फील्डिंग का प्रदर्शन, और उसकी बदौलत यहाँ पे निराश होते हुए गेंदबाज करे तो करे क्या, परेश पारसेकर बॉलिंग मार पे, और एक बार गेंद हाथ से छूटी, किस्मत इनकी रूठी, और उसके चलते एक सिंगल मिला। सिंगल के बदौलत अब स्ट्राइक के ऊपर सुबोध, जिनके बल्ले से अभी तक 7 रन लग चुके हैं। टोटल स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 29 रनों के ऊपर, 29 के ऊपर, और एक स्टंट एंड डिलीवर, बड़ा 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 खूबसूरती भरा, सीमा रेखा पार, और सुबोध के बल्ले से आग उगलता हुआ और एक सीपीएल सिक्सर। टोटल स्कोर इसी के साथ पहुंचा लगभग 35 के ऊपर, दस्तक देते हुए ये लगभग इस प्रतियोगिता का 178 का सिक्सर लगा। बढ़िया बल्लेबाजी, अभी तक 178 सिक्सर लग चुके हैं एक खिलाड़ी कमाल का। आघात से नहीं अंजाम से क्या खेल करते हुए, बड़ा शॉट है, घुटना टेक, तमाशा देख, और एक सुपर सिक्सर। टोटल स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 41 के ऊपर। तो जीत का लक्ष्य अब यहां से रहेगा मात्र 13 रन की जरूरत। बढ़िया बल्लेबाजी, जिस तरह से आप कहते हैं कस्तूरू की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है, और वो अपना टैलेंट दर्शाते हुए कप्तान कमाल की बल्लेबाजी सुबोध की। पहली गेंद पे कैच इनका छोड़ा था और उसका खामियाजा यहाँ पे। उसके बाद देखिए बड़ा शॉट कवर की दिशा में सीमा रेखा के करीब, और लगभग 1 रन पूरा किया। 1 रन के बदौलत टोटल स्कोर में बढ़ोतरी, टोटल स्कोर धीरे से 42 के ऊपर पहुंचा। जीतने का संघर्ष तो पहली टीम जो आगे बढ़ने की कोशिश करती भी, और जरूर जीतना भी जाएगी। बढ़िया मुकाबला चल रहा है, जीतने का संघर्ष अपील करना चाह रहे, और अंपायर जी ने कहा कि वापस जाना पड़ेगा प्रवेश को। प्रवेश की पारी का हो चुका है अंत, और जीतने के लिए अभी भी जो आवश्यकता रहेगी लगभग 12 रनों की। टोटल स्कोर 42 के ऊपर। तब तक चलते हैं हमारे डीजे की ओर। पर जो है वो समाप्त हुआ, और इसके संग टोटल स्कोर 42, 12 रनों की मात्र जरूरत। आने वाली 18 गेंदें, और 18 गेंदों में 12 रन मात्र जीतने के लिए जरूरी। जीतने का लक्ष्य बहुत ही करीब लाया बेहतरीन बल्लेबाजी की। पहली गेंद जो सिंगल, उसके बाद 2 छक्के लगातार, और उसमें मोमेंटम जो था वो शिफ्ट हुआ इस वक्त ऑसम फाइटर्स टीम के पक्ष में। और इसलिए यहाँ पे आप कहेंगे जय महाकाल क्रिकेटर्स टीम थोड़ी सी चिंताजनक स्थिति में इस पहले मुकाबले में। आज के मुकाबले बहुत मायने रखते हैं, क्योंकि अभी तक आपने क्या किया ये मायने नहीं रखेगा। यहाँ पे अगर हारते हैं तो जरूर आपको लंबा इंतजार करना पड़ेगा।
लेकिन मैच जीतते हैं तो आगे के पड़ाव में जाने की एक आसान सी तरकीब होगी, तो उसके लिए अभी भी 12 रन की जरूरत, और ये खिलाड़ी रहे तो इसी ओवर में भी मैच जो है खत्म कर सकते हैं। जिस खिलाड़ी का आपने कैच छोड़ा, वो कैच जो था वो जय महाकाल क्रिकेटर्स के लिए बहुत परेशानी भरा रहा। 12 रन की जरूरत। खेल का प्रदर्शन आज लगातार अपने जलवे बिखेरे इस खिलाड़ी ने। कप्तान जो टीम के थे सुबोध, बेहतरीन बल्लेबाजी। हरीश ने गेंदबाज। दादा आते हुए, पहली गेंद बहुत ही अच्छी थी, रिवर्स स्वीप स्विच हिट करना चाहते थे, बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी, ऐसी जो स्थिति होती है। लेकिन अभी तक एक अच्छे मुकाम तक ऑसम फाइटर्स की टीम चली है और बेहतरीन बल्लेबाजी सुबोध की। और एक बड़ा शॉट, इस बार वन बाउंस गेंद ओवर द रोप, चौके का इशारा होगा, टोटल स्कोर में बढ़ोतरी होगी और स्कोर धीरे से पहुंचा 46 रन 46 के ऊपर जीतने की और जरूर अग्रसर होते हुए। बेहतरीन प्रदर्शन सुबोध द्वारा। लगभग सुबोध ने अभी तक अगर देखे तो 9 गेंदों में 24 रन बनाए। ताबड़तोड़ बल्लेबाजी किसे कहते हैं, ऑसम फाइटर्स के लिए बड़ी फाइट देते हुए। 10वीं गेंद पे ये बड़ा हिट है, ये सुपर हिट है, गेंद स्लॉट में थी, बाजू वाले पार्किंग लॉट में 6 रन, डीजे लगेगा। थैंक यू डीजे। और इसी के साथ 2 रन की मात्र जरूरत। बेहतरीन बल्लेबाजी करते हुए सुबोध जो स्ट्राइक पे, 300 का स्ट्राइक रेट था और बड़ा शॉट इस बार काम नहीं आया। मागता सीपल क्रिकेटर लायना बाडून दिवपाक। बड़ा मुकाबला आप देखते हुए ऑसम फाइटर्स और जय महाकाल क्रिकेटर्स टीम के बीच में। उसके बाद और एक दिग्गज टीम है जो आपको देखने को मिलेगी। तगड़ी टीम में कौन जीतता है ये मुकाबला और कौन खेलता है अगले मुकाबले में देखने वाली रहेगी बात। लेकिन तालियों के साथ ये स्वागत किया। 30 रन की एक नायाब पारी जिनके बल्ले से आपने देखी। कप्तान जो बेहतरीन अंदाज से चले और अपनी टीम का स्कोर को आगे बढ़ाते हुए जीत की ओर अग्रसर करते हुए। नए बल्लेबाज आए थे पंकज, और पंकज ने आते ही अपना खाता खोला सिंगल के साथ। तो जीतने के लिए अब 1 रन की मात्र जरूरत। 1 रन अगर बनाते तो मैच जीतेंगे। और देखे तो ऋषि अब दिखेंगे स्ट्राइक के ऊपर, भूषण स्ट्राइक के ऊपर। 5 गेंदें समाप्त, आखिरी गेंद रहेगी इस चौथे ओवर की। भूषण नए बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर। बड़ा शॉट हवाई यात्रा पर, और इसके साथ आगे के पड़ाव में ऑसम फाइटर ऑसम प्रकार का रूप धारण करते हुए और मैच विनिंग पारी के साथ, स्ट्रोक के साथ इस मैच की विजेता बन चुकी है। तब तक चलते हैं डीजे की ओर।